नमस्कार मंडळी, आशिष सुतार यांच्या कृष्ण कलियुगात बोलतो यावर आधारित आजच्या या विशेष भागात तुमचं स्वागत. कधी विचार केलाय का की हजारो वर्षांपूर्वीचं ज्ञान, भगवद्गीतेतील शिकवण आजच्या आपल्या धावपळीच्या तणावपूर्ण आयुष्यात किती उपयोगी ठरू शकते? चला, आज आपण हेच पाहणार आहोत. बघूया कलियुगातील या आधुनिक रणांगणावर कृष्ण आपल्याला काय मार्गदर्शन करतोय. आणि सुरुवातच होते या एका जबरदस्त विचाराने. कलियुगात सर्वात मोठं युद्ध बाहेर नाही तर आत आहे. खरंय ना? हे वाक्यच सगळं काही सांगून जातं. आपली खरी लढाई जगाशी नाहीये, तर ती आपल्याच मनाशी आहे. आणि इथूनच आपल्या आजच्या प्रवासाची सुरुवात होते. मग प्रश्न पडतो की या आजच्या युगातला अर्जुन नक्की आहे तरी कोण? कोण आहे तो, जो या मानसिक संघर्षातून जातोय? चला, सगळ्यात आधी ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आणि हे वर्णन बघा, किती मिळतं जुळतं आहे नाही का? आधुनिक अर्जुन म्हणजे अशी व्यक्ती जी सतत विचार करते पण निर्णय काय घेऊ शकत नाही. भविष्याची भीती वाटते पण वर्तमानात जगताच येत नाही. बाहेरून सगळं कसं मजबूत, ठीकठाक दिसतं, पण आतून मन मात्र पूर्णपणे अस्थिर असतं. आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव कधी ना कधी नक्कीच आला असेल. आणि इथेच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो. आपला सर्वात मोठा पराभव हा बाहेरच्या कुठल्या शत्रूमुळे होत नाहीये, तो होतोय आपल्या स्वतःच्या विचारांमुळे. खरं तर कलियुगातील लढाई ही शस्त्रांची नाहीच, ती आहे आपल्या मनातल्या भीतीची, शंकेची, नकारात्मकतेची. हेच विचार आपल्या शांतीच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा बनून उभे आहेत. ठीक आहे, मग आता हे तर कळलं की युद्ध मनात आहे. पण हे रणांगण म्हणजे आपलं मन, हे नक्की काम कसं करतं? चला, आता थोडं ह्याच्या आत डोकावून पाहूया. आणि मग मनात एकच प्रश्न येतो, जो अर्जुनाने विचारला होता. हे कृष्णा, मग मी मुक्त कसा होऊ? हा प्रश्न फक्त अर्जुनाचा नाही, हा आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे. या विचारांच्या गोंधळातून, या रोजच्या तणावातून सुटका कशी मिळवायची? आणि यावर कृष्णाचं उत्तर खूपच साधं आणि तितकंच खोल आहे. ते म्हणतात, पहिलं पाऊल आहे साक्षी बन. कमाल आहे ना? म्हणजे ते हे नाही म्हणत की विचारांना दाबा किंवा त्यांच्याशी लढा. ते म्हणतात, फक्त त्यांना पहा, एक निरीक्षक, एक ऑब्झर्वर बना. आता साक्षी बनणं म्हणजे काय? तर हे बघा, आकाशात जसे ढग येतात आणि जातात तसंच विचारांचं आहे. ते येतात, जातात. आपण त्या विचारांमध्ये अडकून पडायचं नाही, फक्त त्यांना पाहायचं. एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ते विचार नाही, आपण ते आकाश आहोत, ज्यामध्ये विचार येतात आणि जातात. हे एकदा कळलं ना की विचारांची पकड लगेच सैल होते. म्हणूनच खरा विजय हा जगावर नाही, तर स्वतःच्या मनावर मिळवण्यात आहे. एक शांत मन हाच सगळ्यात मोठा विजय आहे. कारण शांत मनातच खरी शक्ती असते, योग्य निर्णय घेण्याची आणि स्पष्टपणे जगण्याची. पण आपल्या मनात हे युद्ध इतकं का भडकतं? याला बाहेरून काही खतपाणी मिळतंय का? हो, नक्कीच मिळतंय. आणि कलियुगातले हे दोन सगळ्यात मोठे भ्रम आहेत, सोशल मीडिया आणि तकलादू नातेसंबंध. चला, याबद्दल बोलूया. काय जबरदस्त वाक्य आहे. तू तुझं आयुष्य नाही तर दुसऱ्यांचं प्रदर्शन पाहत आहेस. आजच्या सोशल मीडियाच्या जगाला हे अगदी तंतोतंत लागू होतं. आपण आपलं आयुष्य जगत नसतो, तर इतरांच्या आयुष्यातले फक्त चांगले, निवडक क्षण पाहत असतो. आणि मग काय होतं? तुलना आणि असमाधान. हे असंच आहे. सोशल मीडियावर आपल्याला फक्त लोकांचा प्रकाश दिसतो, म्हणजे त्यांचं यश, त्यांचे आनंदी क्षण, सगळं कसं परफेक्ट. पण त्यामागची छाया, म्हणजे त्यांचा संघर्ष, त्यांचं दुःख, त्यांचा एकटेपणा, तो कधीच दिसत नाही. आणि आपण आपल्या पूर्ण आयुष्याची तुलना त्यांच्या त्या निवडक प्रदर्शनाशी करतो. मग दुःख तर होणारच ना. आणि हा भ्रम फक्त सोशल मीडियावरच नाही, आपल्या वैयक्तिक नात्यांमध्येही असतो. आपल्याला वाटतं की जग किंवा लोक आपल्याला फसवतायत, पण खरं तर जग नाही, आपल्याच अपेक्षा आपल्याला फसवतात. समोरच्या व्यक्तीकडून आपण अवास्तव अपेक्षा ठेवतो आणि मग अपेक्षाभंग झाला की निराशा येते. मग अशा तकलादू नात्यांना ओळखायचं कसं? तर इथे काही सोपे संकेत दिलेत. जेव्हा एखाद्याच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक दिसतो, जेव्हा संपर्क फक्त गरजेच्या वेळीच होतो, किंवा जेव्हा मोठी मोठी आश्वासनं दिली जातात पण कृती मात्र शून्य असते, तेव्हा समजून जायचं की इथे काहीतरी गडबड आहे. हे संकेत नात्यांमध्ये स्पष्टता आणायला खूप मदत करतात. ठीक आहे, आपण समस्या समजून घेतली, मनाचं स्वरूप पाहिलं, बाहेरचे भ्रमही ओळखले, पण यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय?
आता आपण येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे, शांतीचा आंतरिक मार्ग. आणि इथे कृष्ण एक खूप सुंदर गोष्ट सांगतात. प्रश्न तुझे आहेत, पण उत्तरं आजही तीच आहेत. म्हणजे बघा, युगं बदलली, आपली आव्हानं बदलली, पण माणसाच्या मनाचे मूळ प्रश्न तेच आहेत. असुरक्षितता, भीती, दुःखाचा शोध. आणि म्हणूनच हजारो वर्षांपूर्वी दिलेली उत्तरं आजही तितकीच खरी आणि लागू आहेत. तर मग तो मार्ग कोणता? इथे 4 अगदी सोप्या पायऱ्या सांगितल्या आहेत. 1. वर्तमानावर लक्ष केंद्रित करा, कारण आयुष्य फक्त याच क्षणात आहे. 2. आपल्या श्वासाकडे लक्ष द्या, तो तुम्हाला वर्तमानात स्थिर करतो. 3. अनावश्यक विचारांना सोडून द्या, त्यांच्याशी भांडत बसू नका. आणि 4. रोज थोडा वेळ शांत बसण्याचा सराव करा. या अगदी लहान वाटणाऱ्या गोष्टींमधून खूप मोठं परिवर्तन घडू शकतं. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचा आणि शक्तिशाली विचार, ज्याचा तू शोध घेत आहेस ते आधीपासूनच तुझ्या आत आहे. कमाल आहे ना? आपण शांती, आनंद, समाधान हे सगळं बाहेरच्या जगात शोधत राहतो. पण कृष्ण आपल्याला आठवण करून देतात की हे सगळं खऱ्या अर्थाने आपल्या आतच आहे. गरज आहे ती फक्त आत डोकावण्याची, ती शक्ती शोधण्याची जी आधीपासूनच तिथे आहे.